जे आपल्या 2024-25 मधलं प्रस्तावित बजेट आहे त्याच्यामध्ये जे काही ठळक मुद्दे आहे त्याचं मी वाचन करतो। त्याच्यानंतर जर काही आपले प्रश्न असतील तर ते एकदा माझं हे झालं अभिवादन झाल्यानंतर आपण ते विचारू शकता। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 103 व कलम 104 अन्वये सन 2023-24 चे सुधारित व कलम 95, 96, 100 च्या तरतुदीनुसार सन 2024-25 चे प्रस्तावित अर्थसंकल्प 2 भागात तयार करण्यात आलेला असून हा मूळ अर्थसंकल्प आम्ही शहराच्या सेवेसाठी सादर करत आहोत। मनपाचे उत्पन्न व खर्च याचा तपशील अ भागामध्ये तपशीलवार देण्यात आलेला आहे, तर पाणी पुरवठा व मलनिस्सारण या विभागाचा अर्थसंकल्प क बजेटमध्ये प्रस्तुत करण्यात आलेला आहे। सोबतच मनपाद्वारे संचलित परिवहन उपक्रमाकरता ब अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये शहरातील विविध विकासात्मक बाबी विचारात घेऊन त्याकरता महानगरपालिकेचे जे उत्पन्न आहे त्याच्या मर्यादेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। शहरातील रस्ते, पथदिवे, शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा व मलनिस्सारण इत्यादी नागरी सुविधा शहराच्या सर्व भागात योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध होतील व या सुविधांचा नागरिकांना जास्तीत जास्त लाभ होईल याच्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष दिलेलं आहे। शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी दर्जेदार विकास कामे उभे राहण्याकरता व त्यातून नागरिकांना दीर्घकाळ या सुविधांचा वापर करता यावा आणि नागपूर शहर विकासाचे केंद्र म्हणून राज्यात तसेच देशात पुढे यावे यासाठी संपूर्ण यंत्रणा ही प्रयत्नशील असणार आहे। महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम 103 आणि 104 नुसार सन 2023 व 24 चे जे सुधारित अंदाजपत्रक आहे त्याची सुरुवातीची शिल्लक जी आहे 70.96 कोटी ही महसुली जमा, तसेच महसुली जमा 4818 कोटी असे एकूण रिसीट्स जे आहेत त्या 4889 कोटी जमा आहेत, रिसीट्स आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जो खर्च जो आहे 3654 कोटी हा 2023-24 चा सुधारित खर्च अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे 1234 कोटी शिल्लक ही 2023-24 च्या सुधारित बजेटमध्ये राहणार आहे। क्लोजिंग बॅलन्स हा मोठं दिसण्याचं कारण म्हणजे ज्याच्यातल्या आपल्या शासकीय ग्रँट्स ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला 23-24 च्या मध्यावधी कालावधीमध्ये प्राप्त झाल्या आणि त्याच्यामुळे आपले ज्या रिसीट्स आहे गव्हर्नमेंट ग्रँट्स त्या वाढल्यामुळे आपल्याला त्याचा खर्च जो आहे ते आपली निविदा प्रक्रिया करून आपण पुढे करतो आहोत, तो खर्च आता यथावकाश पुढे पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो जास्त दिसतो आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 95 नुसार सन 2024-25 चे जमा व खर्चाचे मूळ अंदाजपत्रक याच्यामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभीची शिल्लक 1234.97 कोटी जी आपला क्लोजिंग बॅलन्स होता तो आपण पुढच्या वर्षी ओपनिंग बॅलन्स मध्ये घेतो व या वर्षीसाठी अपेक्षित जमा 4330 कोटी असे एकूण 5565.07 कोटी रिसीट्स ह्या आपल्या 2024 आणि 25 साठी एकूण जमा भागामध्ये असणार आहे आणि त्याच्यामधनं अपेक्षित खर्च जो आहे तो 5523.73 करोड्स असा होऊन अपेक्षित असून 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प आम्ही 2024-25 साठी सादर करत आहोत। 2024-25 या वर्षातील एकूण खर्च जसं मी आपल्याला सांगितलं 5523.73 कोटी इतका असेल। त्याच्यामध्ये भाग अ मधील खर्च हा 4074.15 कोटी, भाग क म्हणजे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणचा खर्च हा 1449.58 कोटी असा असणार आहे। तसेच परिवहन उपक्रमामध्ये सुद्धा आपण 2023-24 मध्ये जो सुधारित बजेट केलं त्याच्यामध्ये साधारणतः 153 कोटी जे आहे ते परिवहन उपक्रमासाठी ठेवलेले आहे आणि 2024-25 मध्ये परिवहन उपक्रमासाठी आपण बजेटमध्ये 120 कोटी यांची तरतूद केलेली आहे। सन 2024-25 या वर्षातील हाती घ्यायच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगिता व गरज याच्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून त्यात विशेष महत्त्वाचे व तात्काळ जे अर्जंटली आपल्याला केले पाहिजे असे कामांना आपण प्राधान्य दिलेलं आहे।
सन 2024-25चे जे आपले प्रस्तावित बजेट आहे, रिसिट्स आहेत एकूण 5523.73 करोड, याच्यामध्ये मनपाच्या स्वनिधीचे 3228.71 कोटी इतका मनपाचे उत्पन्न जे आहे ते दाखवलेलं आहे आणि शासनाकडून प्राप्त अनुदान जे आपल्याला मिळणार आहे ते 2295, त्याच्यामध्ये क्लोजिंग बॅलन्समध्ये असलेल्या काही आपल्या गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स आणि 24-25 मध्ये आपल्याला जे काही शासकीय अनुदान येणं अपेक्षित आहे ते पकडून साधारणतः 2295.02 कोटी इतका शासनाचा हिस्सा असणार आहे, शासनाचं ग्रँट्स असणार आहेत. आणि 24-25चा जो खर्च आहे तिच्यामध्ये महसुली खर्च हा 2016.87 CR आणि भांडवली खर्च हा 3348.48 CR इतका असणार आहे. हे एक आपल्या बजेटमधले साधारणतः जे जनरल हे आहेत ते आपण आकडे पूर्ण जे ठोक मोठे आकडे आहेत ते मी आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आपल्या उत्पन्नाच्या बाबी आहेत किंवा खर्चाच्या बाबी आहेत त्याच्याबद्दल आता मी आपल्याला थोडी माहिती देतो. महापालिकेचे जे उत्पन्न आहे तिच्यामध्ये सुरुवातीला आपण म्हटलेल्या लेखा व वित्त विभागातील उत्पन्न म्हणजे आपल्याला ज्या शासनाकडनं GSTच्या ग्रँट्स मिळतात त्या सन 2023-24 मध्ये एकूण साधारणतः आपल्याला 1519.2 CR प्राप्त होतील आणि 2024-25 या प्रस्तावित अंदाजपत्रकामध्ये शासनाकडनं आपल्याला GST ग्रँट जे मिळणार आहे तिच्यात 8% वाढ गृहीत धरून 1640.74 कोटी इतकी जमा आपण गृहीत धरण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने 2024 आणि 25 मध्ये आपल्याला जे मुद्रांक शुल्क कोटी जी मिळणारी रक्कम आहे ती 70 कोटी महापालिकेमध्ये जमा होतील अशी अपेक्षित आहे. स्थानिक संस्था कर म्हणजे LBT जो आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये नवीन कोणत्या केसेस होत नाही, ज्या हा ॲक्च्युली बंद करण्यात आलेला आहे आणि जुन्या केसेसमधनं ज्या काही रिकव्हरी होतात तर साधारणतः 2024-25 मध्ये अपेक्षित आहे की 2 कोटी रक्कम ही LBTच्या काही ज्या जुन्या पेंडिंग केसेस आहेत त्याच्यामधनं आपल्याकडनं रिकव्हर होतील. मालमत्ता कर हा जो एक अतिशय महत्त्वाचा आपला सोर्स असतो प्रॉपर्टी टॅक्स, त्याच्यामध्ये आजच्या स्थितीला जवळजवळ 6.79 म्हणजे 6.79 लक्ष इतक्या मालमत्ता आपण GIS सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्याची आवश्यक माहिती गोळा केलेली आहे, त्याचे मालमत्ता कर निर्धारण केलेले आहे. तसेच जुन्या व नवीन मालमत्ता जशा निदर्शनात आहेत अशा मालमत्तांवर वेळीच आपण मालमत्ता कर निर्धारण होण्याविषयी कलम 150 च्या अंतर्गत सर्व GISच्या डाटा संग्रहित करून मालमत्ता कर निर्धारण आपण करतो. या चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 23-24 मध्ये साधारणतः 8406 एवढ्या नवीन प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण आयडेंटिफाय केल्या आणि त्यांच्यावर आपण प्रॉपर्टी टॅक्स लावला. विविध सुविधा ज्या प्रॉपर्टी टॅक्स विभागामार्फत दिल्या जातात त्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या ऑनलाईन करता याव्या. तसेच जे काही आपले प्रॉपर्टीचे हे आहेत प्रॉपर्टी टॅक्स जे भरतात त्या सर्वांचे त्यांना वेळोवेळी त्यांची जी थकीत रक्कम आहे किंवा त्यांनी जी रक्कम भरायची आहे प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात त्यांना SMS करून त्या संदर्भात माहिती देणं आणि ऑनलाईन सुद्धा त्याचं पेमेंट करता यावं यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा करणं या वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपला प्रॉपर्टी टॅक्सचं इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. 2024-25 मध्ये मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सपासून साधारणतः 330 कोटी इतकं उत्पन्न आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जे 300 कोटी होते त्याच्या तुलनेमध्ये साधारणतः 10% वाढ जी आहे ती आम्हाला यावर्षी अपेक्षित आहे. पुढचं जे महत्त्वाचं एक उत्पन्नाचं साधन आहे म्हणजे जलप्रदाय विभागाचं उत्पन्न. तिच्यामध्ये 23-24 मध्ये आमच्याकडे आपण जे या हेडखाली उत्पन्न अपेक्षित केलं होतं ते 210 कोटीचं अपेक्षित केलेलं होतं. सन 2024-25 मध्ये ज्या आपल्या जोडण्या वाढता आहेत आणि अधिक बेटर पद्धतीने वॉटर टॅक्सचं कलेक्शन करणं या माध्यमातून इथून उत्पन्न वाढवणं आम्हाला अपेक्षित आहे. साधारणतः 250 कोटी उत्पन्न याच्यातनं प्राप्त होईल असा आमचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या ज्या आपल्या योजना जलप्रदाय विभागामार्फत राबवल्या जातात पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मार्फत, तिच्यामध्ये अमृत योजना जी आहे तिच्यातल्या अमृत 1 मध्ये आपल्याला साधारणतः 32 उंच आपण 16 जलकुंभ
आणि 337 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केलेले आहे. यातला एक जलकुंभ हा जो आहे तो डबल डेकर आहे. तो आपल्याला कल्पना असेल मागच्या बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झाला होता. हा असा डबल डेकर जलकुंभ भारतात प्रथमच तयार करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतले जे विविध नॉन नेटवर्क भागामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी 2018 मध्ये साधारणतः 346 टँकर्स कार्यरत होते. मात्र अमृत योजनेअंतर्गत आपण नॉन नेटवर्क एरियामध्ये ज्या जलवाहिन्या टाकल्या, अतिरिक्त नळ जोडण्या केल्या, त्याच्यामुळे ही टँकरची संख्या ही उत्तरोत्तर कमी होते आहे. सद्यस्थितीमध्ये 157 टँकर आहेत. ते सुद्धा आता हळूहळू त्यांची संख्या जी आहे कमी होते आहे. आणि या वर्षामध्ये सन 24-25 मध्ये आम्हाला शहरामधला हे टँकर मुक्त करण्याचा आमचा महानगरपालिकेचा मानस आहे. सद्यस्थितीमध्ये मनपाचे जे 3 झोन्स आहे, मंगळवारी, गांधीबाग आणि धंतोली झोन, इथे टँकर मुक्त करण्यात आलेले आहे. अमृत 2 याच्यामध्ये आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी जी योजना मंजूर होती, 381 कोटीची योजना ही होती. तिच्यामध्ये 12 पॅकेजेस आपण करून त्यांच्या निविदा मागवलेल्या आहेत. यात साधारणतः 42 किलोमीटरची फीडर लाईन, विविध ज्या वॉटरचे हे आहे वितरण जलवाहिन्या आहेत 271 किलोमीटर, जैताळा येथे उंचावर जो भाग स्थित आहे तिथे पंपिंगची व्यवस्था करणे आणि 50,000 अतिरिक्त नळ जोडण्या याचा समावेश आहे. या सर्व ज्या हे आहेत त्यांचे सुद्धा वर्क ऑर्डर्स दिलेले आहेत. काम सगळं प्रगतीपथावर आहे. या योजनेअंतर्गत आपण अमृत 2 मध्ये जे करतो त्याच्यामध्ये 132 किलोमीटर जे आहेत त्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत आणि 139 किलोमीटर जुन्या जलवाहिन्या ज्या आहेत त्या बदलण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे जिथे लिकेजेस वगैरे किंवा जुन्या जलवाहिन्यांचा प्रॉब्लेम होता तो कमी होऊन साधारणतः आपल्या NRW जे आहे म्हणजे नॉन रेव्हेन्यू वॉटर जे आहे आपल्या शहरातलं त्याची पर्सेंटेज जे आहे ते कमी होणार आहे. दुसरा मेजर प्रकल्प जो आता आपण सन 2024-25 मध्ये राबवणार आहोत तो म्हणजे पोहरा अमृत 2 मध्ये जो आपला पोहरा नदीचा प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आहे, सिवरेज प्रोजेक्ट, ज्याची आपल्याला 957 कोटीची प्रशासकीय मान्यता झालेली आहे. त्याच्या 5 पॅकेजेसमध्ये आपण निविदा काढलेल्या आहेत आणि निविदा प्रक्रिया ही आता प्रगतीपथावर आहे. त्याच्या वर्क ऑर्डर्सही येत्या आर्थिक वर्षात किंवा जर आचारसंहितेपूर्वी जी प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा देण्यात येतील. याच्यात एकूण 45 MLD सांडपाणी याचं प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन, वेटवेल याच्यासह एक जे पॅकेज आहे त्याचे साधारणतः 109.29 कोटीचं आहे. पॅकेज 2 जे आहे ते सिवरेज आहे. आम्ही त्याच्यामध्ये झोन केलेले आहेत आणि त्याच्यानुसार पॅकेजेस केले आहेत. तर सब झोन 1 मधलं सिवरेजच्या ज्या पाईपलाईन्स आहे त्याचं 175 करोडचं पॅकेज आहे. थर्ड पॅकेज जे आहे ते सब झोन 2 आणि 3 ला एकत्रित केलेलं आहे, 254.63 करोडचं आहे. पॅकेज 4 हे सिवरेज सब झोन 4चं असून 115 कोटीचा आहे आणि पॅकेज 5 हे हुडकेश्वर नासा या एरियासाठी असून जो नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला तिथे 155 कोटीचा आपण पूर्ण सिवरेजचं जे आहे ते नेटवर्क टाकणार आहोत. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हा पोहरा प्रदूषण निर्मूलन प्रकल्प कंप्लीट करून तिथली सिवरेजची जी हे आहे आणि नदीचं प्रदूषण आहे त्याचं आपण ही जी अडचण आहे ती निकाली काढण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. याचबरोबरीने जायका फंडेड जो आपला प्रोजेक्ट आहे जो नॉर्थ आणि सेंट्रल नागपूरसाठी आहे, 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्याची सुद्धा PMC अपॉइंटमेंटची जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे. या फायनान्शियल इयरमध्ये त्याची PMC अपॉइंटमेंट प्रक्रिया पूर्ण करून त्याचे सुद्धा जी कामांच्या वर्क ऑर्डर्स आहे त्या सन 2024-25 मध्ये काढून ते सुद्धा कामाला आपण सुरुवात करणार आहोत. याबरोबरीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा आपल्याला कल्पना आहे की आपण भांडेवाडी इथे ऑलरेडी एक आपला जो आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. त्याची निविदा होऊन वर्क ऑर्डरही प्लेस झालेले आहेत. तो प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मागील वर्षी झालं होतं आणि काम हे प्रगतीपथावर आहे. साधारणतः या प्रकल्पाची राशी 319 कोटी असणार आहे. त्याचा पूर्ण खर्च जो आहे तो विकसकाने करायचा आहे. महानगरपालिकेला याचा कोणताही खर्च असणार आहे. इनफॅक्ट महापालिकेला त्या संदर्भात रॉयल्टी सुद्धा दर वर्षाला प्राप्त होणार आहे. बायो मायनिंगचा एक मोठा प्रकल्प जो आहे त्याच्या सुद्धा आपण जे आहेत वर्क ऑर्डर्स दिलेले आहेत. आपल्या शहरामध्ये भांडेवाडी इथे जो लिगसी वेस्ट आहे म्हणजे इथे डम्पिंग जे केलं जायचं त्याचा जो लिगसी वेस्ट आहे तर संपूर्ण कॅल्क्युलेट केलेला 11 ते 12 लक्ष जो आपला तिथे डम्प हे आहे कचरा आहे त्याच्यावर बायोमायनिंग ही प्रक्रिया करून त्याचं योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणं आणि ती जागा मोकळी करणं
याच्या वर्क ऑर्डर आपण 2023-24 मध्ये दिलेले आहेत आणि पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा मध्ये ते काम जे आहे सुरू होणार आहे. साधारणतः 3 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जे लिगसी वेस्ट आहे शहरामधलं ते आपण क्लिअर करून कोणताही आपल्याकडे असा डम्पिंगचा एरिया राहणार नाही या दृष्टीने आपलं नियोजन आहे. त्याचबरोबर मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनेटर म्हणजे ॲनिमल क्रिमेटोरियम जे आहे तो सुद्धा प्रकल्प जो आहे 9.34 कोटीचा तो सुद्धा प्रगतीपथावर आहे. नगर रचना विभाग हा अतिशय एक महत्त्वाचा विभाग असतो जो आमच्याकडे उत्पन्न वाढीसाठी ज्याच्यामधनं ज्यातनं आम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतात आणि शहराचा एक योग्य पद्धतीने असा प्लॅन्ड अशी डेव्हलपमेंट करता येते. तर 2023-24 मध्ये आम्हाला एकूण 264.01 कोटी इतकं उत्पन्न हे नगरविकास विभागाकडनं अपेक्षित आहे सुधारित बजेटामध्ये. आणि जर गेल्या काही दिवसांमधल्या आपल्या बिल्डिंग परमिशन्स किंवा त्याचा जर एक अंदाज घेतला तर येणाऱ्या 2024-25 मध्ये 339 कोटी इतकं आम्हाला टाउन प्लॅनिंग विभागाकडनं उत्पन्न होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर 2024-25 मध्ये आपल्या शहराचा जो आता डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे तो रिवाईज करण्याची आवश्यकता आहे. तर त्याचं जे इंटेन्शन आहे ते सुद्धा आम्ही डिक्लेअर करणार आहोत. ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज हे करण्यासाठी किंवा नवीन आपण DP तयार करण्याचं एक इंटेन्शन डिक्लेअर करावं लागतं. ते 2024-25 मध्ये आपण ते नोटिफाय करू आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 2.5 वर्षामध्ये आपल्याला नवीन DP जो आहे तो तयार होतो. तर 2024-25 मध्ये आम्ही ते इंटेन्शन डिक्लेअर करणार आहोत. त्यासाठी लागणारी काही अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळ जे होतं ते सुद्धा आम्ही कंत्राटी स्वरूपामध्ये सध्या महानगरपालिकेने नियुक्त केलेले आहे. त्यासाठी वेगळं जे DP युनिट आपल्याला मिळालेलं आहे नागपूर महानगरपालिकेला त्याचं या ठिकाणी या संदर्भात काम सुरू आहे. बाजार विभागामधनं 23-24 मध्ये आम्हाला 16.12 कोटी इतकं उत्पन्न सुधारित बजेटमध्ये अपेक्षित आहे. 24-25 येणाऱ्या बजेटमध्ये साधारणतः 22.62 कोटी इतकं उत्पन्न आपल्याला बाजार विभागाकडनं अपेक्षित आहे. स्थावर विभाग, मालमत्ता विभाग या वेगवेगळ्या ज्या महानगरपालिकेच्या मालमत्ता आहेत तिच्यात साधारणतः एकूण बघितलं तर 3822 इतके वेगवेगळ्या स्वरूपाचे भूखंड जे आहेत ते दिसून येतात. यांच्या 2023-24 मध्ये 5.36 कोटी इतकं उत्पन्न अपेक्षित होतं म्हणजे अपेक्षित आहे सुधारित बजेटमध्ये. आणि 24-25 मध्ये साधारणतः 8.96 कोटी इतकं उत्पन्न जे आहे ते आपल्याला मालमत्ता विभागामार्फत अपेक्षित आहे. शासनाची जी नवीन पॉलिसी आली होती जिच्यामध्ये लँड लीज रिन्युअल जे आहे त्याच्या संदर्भामध्ये सुधारित दर करण्याची जी तरतूद होती त्याच्यानुसार महानगरपालिकेने जी आपली लँड लीज रिन्युअलचे रेट्स जे आहेत ते मागच्याच वर्षी जे आहे ते इन्क्रीज केलेले आहे. एक्झिस्टिंग रेट्सच्या 2 पटीच्या म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त करता येत नाही ही शासनाची अट होती. त्याच्यानुसार आपण दुप्पट मर्यादेमध्ये ते वाढवलेले आहेत. मालमत्ता विभागामध्ये अतिशय एक महत्त्वाचं जे आहे की नागरिकांना सुलभ सुविधा मिळण्यासाठी आणि आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा प्रॉपरली एक आपला जो डेटाबेस उपलब्ध असला पाहिजे याच्यासाठी आपण सर्व आपले जे अभिलेख आहे त्याचे स्कॅनिंग करण्याचं यावर्षी नियोजन आहे. तसेच मालमत्तांचा डेटा बँक तयार करायचा आहे त्याच्यासाठी लागणारं जिओ मॅपिंग, जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग या ज्या अत्याधुनिक पद्धती आहे त्याच्या पद्धतीने सर्व प्रॉपर्टीजचे डिटेल्स जे आहे सर्वे करून ते आपल्याकडे ठेवणं जेणेकरून ॲट अ ग्लान्स आपल्याकडे आपल्या मालमत्ता कुठे आहेत ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यावर कोणती एन्क्रोचमेंट होणार नाही यासाठी प्रयत्न करणं हे करता येणार आहे. तसेच भाडेपट्टाधारकांना जे रिन्युअल जे आहे ते सहज सुलभ पद्धतीने करता यावे यासाठी ऑनलाईन प्रणालीचा सुद्धा आम्ही याच्यामध्ये विचार करणार आहोत. आकाशचंद विभाग जे आहे त्या परवाना विभागामधनं आपण जे हे आहेत आपले बोर्ड्स वगैरे ॲडव्हर्टायझिंग बोर्ड्स वगैरे त्यांच्यावरची लायसन्स फीज गोळा करतो. 2024 आणि 25 याच्यामध्ये प्रस्तावित जे बजेट आहे साधारणतः 25 कोटी इतकं उत्पन्न आम्हाला या हेड खाली अपेक्षित आहे. मागच्या वर्षीच्यामध्ये आपण काही दरांची सुधारणा केली होती परंतु जे विविध निवेदनं आम्हाला प्राप्त झाले किंवा आम्ही सुद्धा एक त्याचा आढावा घेतला ते लक्षात घेता आम्ही या दरांमध्ये काही सुधारणा केली आहे. काही दर त्याच्यामध्ये कमी केलेले आहेत. त्या संदर्भातला ठराव सुद्धा महानगरपालिकेने घेतलेला आहे.
तर तरीसुद्धा हे सगळं कन्सिडर करता अधिक बेटर पद्धतीने जे आपण जर कलेक्शन केलं आणि आमच्या ज्या महानगरपालिकेच्या जागेवरचे जे काही होर्डिंग्ज आहेत त्याचं जर ऑप्शन केलं तर आम्हाला साधारणतः 25 कोटी रक्कम जी आहे ती 24-25 मध्ये मिळणं अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सध्या आपल्याला कल्पना आहे की सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा प्रकल्प 4 म्हणजे टप्पा 4 जो आहे तो सध्या आपल्या त्याच्या निविदा झालेल्या आहेत. याच्यापूर्वी आपण 3 जे टप्पे आहेत ते राबवलेले साधारणतः 100 किलोमीटर लांबीचे रस्ते जे आहेत त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे जसे पावसाळ्यात खड्डे पडतात किंवा त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागते ती आता बंद झालेली आणि देखभाल दुरुस्तीवरचा खर्च जो आहे तो कमी झालेला आहे. टप्प्या 4 मध्ये एकूण 300 कोटी रकमेची आपण कामं करतो आहोत. त्याच्यात 14 पॅकेजेसमधले 23.45 किलोमीटर लांबीचे एकूण 33 रस्त्यांना आपल्या वर्क ऑर्डर्स ज्या आहे त्या प्लेस झालेल्या आहे. याला आपण विविध पॅकेजेसमध्ये केलं होतं. 14 पॅकेजेसमध्ये त्या सर्व वर्क ऑर्डर्स ज्या आहेत त्या आपल्या प्लेस झालेल्या आहेत आणि त्याचं 24-25 मध्ये त्याची अंमलबजावणी आपल्याला करून घ्यायची आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आपल्याला कल्पना आहे की सप्टेंबर 2023 मध्ये जो अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये काही जे रिटेनिंग वॉल्स किंवा रस्त्यांचं जे डॅमेज झालं त्याचा एक आपण प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता अतिरिक्त निधीसाठी. तो 204 कोटींचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 42 कोटी हे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि 143 कोटी जे आहेत ते आपल्याला विविध संरक्षण भिंती म्हणजे रिटेनिंग वॉल्स ज्या आहेत नदी नाल्याच्या त्याच्यासाठी प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्या निविदा ह्या आपण मागवलेल्या आहेत. सन 2024-25 मध्ये ही कामं जी आहेत ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून फ्लडमध्ये जे काही डॅमेज झालं होतं त्या सगळे स्ट्रक्चर्स आपल्याला पुन्हा रिबिल्ड करून घेता येतील अधिक चांगल्या पद्धतीने आणि भविष्यातही आपल्याला असा जो त्रास आहे किंवा पाणी पसरण्याचा त्रास आहे तो अवॉइड करता येईल. रस्ते सुधारणा व निर्माण हा एक महत्त्वाचा आपला हेड आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आपण 24-25 या अर्थसंकल्पामध्ये 100.81 कोटी इतकी राशीची आपण तरतूद केलेली आहे. स्लम विभाग असेल तिच्यामध्ये मागासवर्गीय कल्याण विशेष जो निधी असतो त्याच्यामध्ये दुर्बल घटक योजना वगैरे राबवल्या जातात. शहरातील जे दुर्बल घटक आहे झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना मूलभूत सुविधा देण्यात येतात. सिवर लाईन्स असतील पावसाळी नाल्या आहेत रस्ते टॉयलेट्स पेमेंटिंग करणं या विविध सुविधांचा याच्यामध्ये समावेश होतो. सन 2023-24 मध्ये आपण सुधारित अंदाजपत्रकामध्ये 39.96 कोटी म्हणजे जवळजवळ 40 कोटीची सुधारित 23-24च्या बजेटमध्ये तरतूद होती ती आपण तरतूद वाढवलेली आहे 24-25 मध्ये आणि साधारणतः 50.73 कोटी ही 24-25ची आपली प्रस्तावित तरतूद आहे. टॉयलेटच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण मागच्या वेळेस 4 सुलभ शौचालय जे आहेत ते बांधले होते BOT पद्धतीवर म्हणजे युजर चार्जेसच्या बेसिसवर. यावेळेस 23-24 या आर्थिक वर्षामध्ये आपण 36 टॉयलेट्स जे आहेत त्यांचं हे केलं की जे रस्त्यालगतचे काही जागा आहेत जिथे त्याचा वापर होऊ शकतो आणि ओपन युरिनेशन असेल किंवा लोकांना अधिक सुविधा मिळतील असे मार्केटच्या जागा असतील त्या ठिकाणी आपण एकूण 6 पॅकेजेस तयार करून 36 टॉयलेट्स जे आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन करतो. त्याच्या वर्क ऑर्डर्स ऑलरेडी प्लेस झालेले आहेत. साधारणतः 16.50 कोटी इतक्या रकमेचे जे 36 टॉयलेट जे आहेत ते आपण बांधतो आहोत. त्याचं काम जे आहे ते 24-25 मध्ये आपण पूर्ण करू. या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशनमध्ये आपल्याला ॲस्पिरेशनल टॉयलेट्स म्हणजे आकांक्षी टॉयलेट जे आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मॉडर्न सुविधा उपलब्ध असणार आहेत असे 7 टॉयलेट्स जे आहेत ते आपण कन्स्ट्रक्ट करतोय 5.99 कोटीचे. त्याच्यामध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि मनपा या सगळ्यांचा तिघांचा ठरलेल्या पर्सेंटेजनुसार हिस्सा असणार आहे. घरकुल योजना जी आहे शहरातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी घरकुल योजना म्हणजे रमाई आवास योजना आपण राबवतो. सन 2022-23 मध्ये साधारणतः 35 कोटी आणि 23-24 मध्ये 41.67 कोटी इतका निधी आपल्याला प्राप्त झाला. एकूण 77.21 कोटी निधी प्राप्त असून खर्च त्यातला 59.35 कोटी झालेला आहे. घरकुल समिती जी आहे त्याच्यामार्फत 3613 इतके लाभार्थ्यांना आपण मंजुरी दिलेली आहे आणि त्यांचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे. याचे लाभार्थी अधिकाधिक मिळावेत याच्यासाठी आपण एक विशेष प्रचार प्रसार मोहीम जी आहे ती 22/1 ते 28/1 एक आठवडा जो आहे त्याच्यासाठी राबवली होती. तिच्यामध्ये जवळजवळ आम्हाला अतिरिक्त 2500 लाभार्थी ज्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत ते सगळ्यांची छाननी करून ते पुढच्या वर्षी त्यांच्या मंजुरी संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक लागल्याप्रमाणे जो निधी आहे तो आपण राज्य शासनाकडे याची मागणी करू. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेमध्ये
ही 100% शासकीय अनुदानातली योजना आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत याचा आपल्याला निधी मिळतो. तो 24-25 मध्ये साधारणतः आपल्याला 92.95 इतका खर्च आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित आहे, जो की 23-24च्या 72.95 पेक्षा अधिकच आहे. त्याचबरोबर प्रकल्प विभागामार्फत विविध काही प्रोजेक्ट्स आपण राबवतो आहोत. देवडिया हॉस्पिटल जे आहे ते NUHM मधनं आपल्याला त्याची मंजुरी झालेली आहे. एकूण 14.64 कोटी राशी जी आहे ती NUHM मधनं मंजूर झालेली आहे. या व्यतिरिक्त त्याला 2 टप्प्यामध्ये बांधायचं आहे, म्हणजे हे G+2 जे आहे आणि त्याच्यानंतर आणखी 3 ते 5वा मजला असं 2 टप्प्यामध्ये त्याचं बांधण्याचं नियोजन आहे. तर NUHMचा जो पार्ट आहे त्याच्या संदर्भामधले आपले निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि उर्वरित जो टप्पा आहे म्हणजे अतिरिक्त त्याचं वाढीव बांधकाम जे करायचं आहे त्यासाठी लागणारा 34.86 कोटी राशीचा प्रस्ताव हा आम्ही नगर विकास विभागाला पाठवलेला आहे. तर हा एक मोठं हॉस्पिटलचं जे आहे देवडियाचं ते काम आपल्यामार्फत होणार आहे. त्याचबरोबर नंदग्राम प्रकल्प जो आहे याची मंजूर राशी जी 104 कोटी आहे ती राज्य शासनाकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. याचे डिटेल्स जे आहेत ते मला वाटतं आपल्याला कल्पना असणार आहे, कारण की मागच्या वेळेस सुद्धा हा बजेटमध्ये नमूद होता. याच्यामध्ये याचं अधिक प्रभावी पद्धतीने आपण इम्प्लिमेंटेशन करावं याच्यासाठी आम्ही शासनाचे इतर जे विभाग आहेत, प्रादेशिक सहआयुक्त किंवा इतर जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना इन्क्लूड करून एक कमिटी तयार केलेली आहे. PMC अपॉइंटमेंट सुद्धा झालेली आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये ह्या नंदग्राम प्रकल्पाची आपण अंमलबजावणी करणार आहोत. त्याचबरोबर गणेश मूर्तीचे जे विसर्जन आहे, विसर्जन केलं जातं गणेश विसर्जन, त्याच्यासाठी आपल्याला शासनाकडनं निधी प्राप्त झाला होता. साधारणतः 31.90 कोटी इतका निधी आपल्याला प्राप्त झाला होता. त्या अंतर्गत आपण गोरेवाडा येथे 19.62 कोटीचं, लकडगंज येथील कच्चीविसा मैदानामध्ये 2.15 कोटीचं आणि पोलीस लाईन टाकळीचा जो आपला तलाव आहे त्याच्या शेजारी 8.50 कोटी एवढ्या रकमेचे आपले 3 गणेश मूर्ती विसर्जनचे जे टँक्स आहेत ते त्याचं बांधकाम करणार आहोत. त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्याची जे आहे इम्प्लिमेंटेशन जे आहे ते केलं जाईल. जिजाऊ स्मृतिशोध संस्थान याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शासनाकडनं 17.42 कोटी रक्कम मंजूर झालेली होती. हिच्यात साधारणतः महिला सशक्तीकरण व सबलीकरण करण्यासाठी महिला उद्योजकांकरता एक मार्केटिंग हब आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्याची ही एक योजना आहे. त्यात एकूण 17.42 कोटी रक्कम शासनाने दिले होते. त्यातले 10 कोटी रक्कम निधी प्राप्त असून त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. परंतु एक अधिक सुसज्ज आणि जास्तीत जास्त फॅसिलिटीज देण्याचा आपल्याला सेंटर बनावं याच्यासाठी आपण याचा जो DPR आहे तो रिवाईज करून 36.39 कोटीचा केलेला आहे आणि अतिरिक्त निधीची जी मागणी आहे ती शासनाकडे 26.39 कोटीची केलेली आहे. याचबरोबर बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण कला आणि सांस्कृतिक केंद्र महाल याच्यासाठी सुद्धा आपल्याला 26 कोटी निधी प्राप्त आहे. प्रशासकीय मान्यता मिळालेली असून त्याची काम हे निविदा स्तरावरती आहे. यावर्षी आपण आपल्या बजेटमध्ये नागपूर शहरातल्या पर्यटनाचा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून एक स्वतंत्र बजेट हेड ओपन केलेला आहे. ज्याच्यामध्ये शहराची एक ब्रँडिंग असेल किंवा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी काही कामं असतील तर ते केली जाणार आहे आणि या येणाऱ्या 24-25 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी एवढी तरतूद आपण सुरुवातीला या हेडखाली केलेली आहे. त्याचबरोबर शहर सौंदर्यीकरण ही आपण बघितलं की G20 मध्ये पण मोठ्या प्रमाणात कामं झालेत. त्याच्या सेव्हिंगमधनं पण आपण बरेच कामं घेतो आहोत, परंतु ही एक निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे शहर सौंदर्यीकरणाचं सुद्धा एक स्वतंत्र हेड जे आहे ते आपल्या बजेटमध्ये आपण ओपन केलेलं आहे. तिच्यामध्ये वेगवेगळी जी सौंदर्यीकरणाशी निगडीत कामं असतील ती घेण्यात येणार आहेत. 24-25 मध्ये साधारणतः 10 कोटी इतका निधी आपण त्याला उपलब्ध करून दिलेला आहे. क्लीन स्ट्रीट फूड हब हे सुद्धा आपण एक नवीन प्रोजेक्ट जो आहे तो राबवतो आहोत. नरेंद्र ओव्हर फ्लायओव्हरकडे जी जागा आहे मनपाच्या मालकीची तिथे त्याचा 3.80 कोटी इतका DPR असून 1 कोटी निधी शासनाकडनं आपल्याला मंजूर आहे. त्याचबरोबर राजे रघुजीराव भोसले सभागृह म्हणजे टाउन हॉलचे जे बांधकाम आहे ते त्याला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून ते निविदा स्तरावर आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी जी आहे ती केली जाईल. ऑरेंज सिटी स्ट्रीट जो प्रकल्प आहे तिच्यामध्ये आतापर्यंत मनपाने 4 भूखंड जे आहेत 1B, 2A, 5 आणि 18 हे आपण पारदर्शक निविदा पद्धतीने त्याचे विकसक जे आहेत ते निश्चित केलेले आहेत. त्याच्यामधनं 267.53 कोटी इतकी महानगरपालिकेला उत्पन्न जे आहे ते अपेक्षित आहे. त्यातलं 24-25 याच्यामध्ये 95 कोटी एवढं निधी जे आहे येणाऱ्या बजेटमध्ये आपण अपेक्षित आहे आपल्याला.
प्रधानमंत्री आवास योजनेमधले जे आपलं एक HP मध्ये प्रोजेक्ट मंजूर झाला होता स्वप्न निकेतन म्हणून, त्याचे वर्क ऑर्डर होऊन कामही सुरू झालेलं आहे. त्याचे लाभार्थी जे आहेत ते आपण ऑनलाईन अर्ज मागवले होते. 1819 अर्ज प्राप्त होऊन ते संगणक सोडतीद्वारे आपण 480 लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. हा सुद्धा एक महत्त्वाकांक्षी केंद्र शासनाचा जो प्रकल्प आहे तो वेळेवर येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये आपण कंप्लीट करून घेणार आहोत. उद्यान विभागामध्ये यावेळेस आम्ही भरीव जी आहे ती जी तरतूद आहे ती त्याची वाढ केलेली आहे. आपल्याला जे बुकलेट दिलं आहे त्याच्यामध्ये जर आपण नंतर बघितले तर बरेचसे जे मेजर एक्सपेंडिचर हेड आहेत डिपार्टमेंट वाईज ते आम्ही कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये पण दिलेले आहेत की तुम्हाला लक्षात येतील की कोणकोणत्या विभागामध्ये किती वाढ झालेली आहे. आणि आपल्या बजेटचे पण स्पेसिफिक काही जे एक्सपेंडिचर हेड्स आहेत ते सुद्धा वेगळ्याने एक यादी जोडलेली आहे. तर काही थीम बेस्ड गार्डन्स जे असतील तिच्यामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बटरफ्लाय उद्यान करणे, बरबटे उद्यान लकडगंज येथे कॅक्टस उद्यान, डॉक्टर श्रीकांत जिचकार ट्रॅफिक पार्कचे नूतनीकरण करणे, वेस्ट टू वंडरचा पार्क तयार करणे, हर्बल किंवा आयुर्वेदिक पार्क तयार करणे, विविध ठिकाणचे जे सौंदर्यीकरणाची कामं आहेत हे सगळे डिटेल्स जे आहेत ते आपल्या नोटमध्ये आम्ही दिलेले आहेत. मी सगळ्यांचं वाचन करणार नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये शहरातलं ग्रीनिंग करावं आणि एक एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असं आपलं शहर तयार व्हावं, पार्क्सची संख्या वाढावी, थीम बेस्ड आधुनिक पार्क्स आपल्याकडे असावेत जे एक लोकांसाठी फिरण्यासाठी एक उत्तम साधन ठिकाण बनेल, यासाठी यावेळेस आम्ही प्रयत्न करत आहोत. मनपाच्या बजेटबरोबरच जे आपल्याला 15 वित्त आयोगातनं एअर क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी जे बजेट येतं त्याच्यामधनं सुद्धा आपण उद्यान विभागासाठी भरीव तरतूद जी आहे ती केलेली आहे. या व्यतिरिक्त गोरेवाडाची जी मनपाची जागा आहे साधारणतः 70 एकर जागा, तिथे बायोडायव्हर्सिटी पार्क तयार करण्यासाठी म्हणून आम्ही DPR तयार करतो आहोत. त्याची फिजिबिलिटी चेक करून ती एक चांगली मोठी जागा आहे की जिथे आपण बायोडायव्हर्सिटी पार्क आपल्या शहरामध्ये डेव्हलप करून घेऊ शकतो. फ्लावर फेस्टिवल जे आहे म्हणजे उद्यान विभागातल्या मार्फत वेगवेगळ्या लोकांना तिथे इन्व्हॉल्व करून घेणे. आता आपल्याकडे एक लता मंगेशकर गार्डनमध्ये खूप चांगला फ्लावर फेस्टिवल आयोजित झाला. तसे अनेक उपक्रम जे आहेत ते करण्यासाठी म्हणून आपण स्वतंत्र बजेटची तरतूद जी आहे ती केलेली आहे. फ्रॅग्रन्स गार्डनचे काम जे आहे ते आता लवकरच कंप्लीट होणार आहे. स्वर्गीय बाळू भांते उद्यान मॉडेल मिल इथे नव्याने तयार होणारे जे काम आहे ते आपलं प्रगतीपथावर आहे. विद्युत विभागामार्फत मेजर जे काम करण्यात येणार आहे ते म्हणजे आपल्याला इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचं ज्यासाठी 197 कोटी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि 2024-25 मध्ये हा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो आपण राबवणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला NPR कॅमेराज असतील किंवा वेगवेगळे जे CCTV कॅमेरा असतात वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी, ट्रॅफिकचे काही व्हायोलेशन्स होत असतील तर ते तपासण्यासाठी, वाहनांचे नंबर्स आयडेंटिफाय करण्यासाठी, तसेच अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी असते ती डेव्हलप करणे म्हणजे सर्व सिग्नल्स जे आहेत ते सिंक्रोनाइज केले जातील आणि ट्रॅफिक अधिक सुचारू पद्धतीने त्याचं संचलन करण्यात येईल. ही सर्व सुविधा या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा आपण 15 कोटीचे जी आहेत ती कामं विद्युत विभागामार्फत करतो. त्यात महत्त्वाचे जर नोटेबल काही कामं आहेत म्हणजे ग्लो गार्डन आपण डेव्हलप करतो आहोत राजीव गांधी उद्यान येथे. त्याची वर्क ऑर्डर ऑलरेडी प्लेस झालेली आहे. पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाणार आहे. राम झुला जो आहे तिथे आपण इल्युमिनेशनचं जे आहे ती हे राबवतो आहोत. राम झुलाचा जो आपला ब्रिज आहे तो तिथे इल्युमिनेशन करण्यात येणार आहे. विविध डिवायडर्स चौक येथे इल्युमिनेशनचे जे कार्यक्रम हे आहेत कामं आहेत ती घेण्यात येतील. आरोग्य विभागामार्फत सुद्धा यावेळेस आम्ही आरोग्य विभागाला सुद्धा बजेटमधनं सफिशियंट तरतूद अवेलेबल करून दिलेली आहे. महानगरपालिकेमार्फत ज्या गरीब आणि गरजू रुग्णांना आपण माफक दरामध्ये उपचार करतो 51 UPSC मधनं, तसेच आपल्या ज्या HWC आहेत त्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर असं म्हणतो आपण, त्यांची सुद्धा संख्या आपण हळूहळू वाढवतोय. सध्या ती 35 पर्यंत पोहोचलेली आहे. ती आणखी टप्प्याटप्प्याने आपण एकूण सँक्शनची स्ट्रेंथ आहे आपली 113 तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि एक UCSC अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर जे आहे ते सुद्धा आपण चालवतोय सध्या. तसेच मिनीमाता नगरमधलं हॉस्पिटल जे आहे एकूण 30 बेडचं आणि आयसोलेशन दवाखाने जे जी जागा आहे तिथे हॉस्पिटलचं बांधकाम याच्यासाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र 5 कोटीची तरतूद जी आहे ती आपण केलेली आहे. त्याचबरोबर लोक स्वास्थ्य सेवेत गुणात्मक सुधारणा करणे, रोग निदान शिबिर, जनजागृती याच्यासाठी सुद्धा बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. स्वर्गीय प्रभाकरराव दटके रुग्णालय याच्यासाठी
आपल्या राज्य शासनाकडनं 20 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर झाला, त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आणि त्याच्या विस्तारीकरणासाठी लागणारा जो जागा आहे ती सुद्धा पोलीस विभागामार्फत मनपाच्या ताब्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचंही काम पुढच्या वर्षी जे आहे ते होईल आणि तिथे मोठं एक सुसज्ज असं रुग्णालय आपण उभारणार आहोत. आरोग्य विभाग म्हणजे स्वच्छता व घनकचरा विभागाबद्दल आपण अगोदरच आम्ही आपल्याला हे केलेलं आहे. एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे मोकाट श्वान आहेत त्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस घेतो आहोत. म्हणजे फायनान्शियल अडचण कोणती होणार नाही. ज्या आमच्या 3 एजन्सीज आम्ही हे केलेलं आहे, एम्पॅनल केलं आहे, त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त साधारणतः 80,000 श्वानांची नसबंदी करण्याचं मनपामार्फत आपलं हे आहे, टार्गेट आहे आणि त्यासाठी 5 कोटीची तरतूद आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आवश्यकतेनुसार याच्यात अधिक तरतूद देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत. समाज कल्याण विभाग असेल तर त्याच्यामधनं अनेक विविध योजना ज्या आपण चालवतो त्या आपण यावेळेसही कंटिन्यू केलेल्या आहे, ज्या मनपाच्या बजेटमधनं करतो. स्वर्गीय अनुसयाबाई काळे समुपदेशन केंद्र असेल किंवा लाडली लक्ष्मी योजना आहे त्या आपण पुढे कंटिन्यू केलेल्या आहेत. दीनदयाळ अंत्योदय योजना या NULMच्या अंतर्गत जे आपण बेघर निवारा केंद्र चालवतो ते सुद्धा आपण यावेळेस आपल्या स्वतःच्या बजेटमधनं मनपामधनं चालवणार, कारण त्याचा गव्हर्नमेंट सपोर्ट जो आहे तो आता थांबलेला आहे. त्या व्यतिरिक्त आणखी 150 म्हणजे 100 पुरुष आणि 50 महिलांकरता बेघर निवारा केंद्र नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव देखील आपण शासनाला पाठवलेला आहे. दिव्यांग निधीमधनं आपण विविध जे आहे उपक्रम राबवतो त्याची डिटेल माहिती जी आहे ती आपण नोटमध्ये दिलेली आहे. दिव्यांग निधी 2023-24 मध्ये 5 कोटी इतका ठेवण्यात आला होता, परंतु त्याच्यामध्ये आपण वाढ करून हे 8 कोटी साधारणतः दिव्यांगांसाठी अतिरिक्त आपण निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. PM स्वनिधीमधनं सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. एक महत्त्वाचा जो डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये पुन्हा आम्ही थोडंसं अधिक फोकस केलं आहे ते म्हणजे शिक्षण विभाग. 2024-25 मध्ये एक साधारणतः 142.05 कोटी इतकी तरतूद आपण शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही ज्या शाळा आहेत ज्या आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायला दिलेल्या आहेत आकांक्षा फाउंडेशनला, तिथे जागेची कमतरता पडू नये आणि येणाऱ्या सर्व ज्या काही वर्षांमध्ये ज्या डिव्हिजन्स नवीन तयार होतील त्याच्यासाठी नव्याने बांधकाम करणं हे अपेक्षित आहे. तर स्वर्गीय बाबूजीराव बोबडे इंग्रजी प्राथमिक शाळा, शिवणगावची जी शाळा आहे ते सगळं आपण चिंचभावनला एक त्याची नवीन एकत्र करून हे बांधत आहोत. राणी दुर्गावती इंग्रजी प्राथमिक शाळा, बाबुळबन इंग्रजी प्राथमिक शाळा या नवीन बांधतोय. त्याच्यासाठी साधारणतः आपण 20 कोटीच्या आसपास जे आहे याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि ते पुढच्या वर्षीच्या बजेटमधनंही त्याला आपण सपोर्ट करणार आहोत. इतर वर्ग खोल्या बांधण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम आहे. उत्तर नागपूर येथील बनातवाला शाळेसाठी साधारणतः आपण 5.5 कोटीची जी तरतूद आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. याबरोबर आपण जे एक मिशन नवचेतना म्हणून सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं व्हावं याच्यासाठी सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी 5.5 कोटी आपण एक सर्वे करून घेतला होता. 100 पटसंख्येच्या वरचे जे शाळा असतील त्याचा आणि त्याच्या ज्या काही सिव्हिलच्या दुरुस्त्या असतील किंवा इलेक्ट्रिकलच्या दुरुस्त्या असतील त्याचे एस्टिमेट तयार केले होते. ते जिल्हा नियोजन समितीकडनं आपल्याला 5.5 कोटी रक्कम त्यासाठी प्राप्त झालेली आहे. तसेच या शाळांसाठी आपल्याला ई-लर्निंग सुद्धा 5.5 कोटी रक्कम ई-लर्निंगसाठी प्राप्त झालेली आहे. हा निधी आपल्याला DPC मार्फत उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिकल रिपेअर्स असतील, बिल्डिंग ॲज लर्निंग एड या संदर्भात अशा वेगवेगळ्या योजना असतील त्या मनपाच्या बजेटमधनं आपण राबवणार आहोत. सुपर 75 ची योजना जी आहे ती पुढेही कंटिन्यू करणार आहोत. फक्त त्याचा स्कोप आम्ही आणखी थोडा एनहान्स करतो आहोत की JEE, नीट आणि NDA वगैरे जे होते त्याबरोबर इतर जे आहेत बँकिंग असेल किंवा CAच्या काही हे असतील, कॉमर्स आणि आर्ट्स हे फील्ड जे आहेत ते याच्यामधनं त्याच्यात इन्क्लुडेड नव्हते, तर ते सुद्धा आम्ही यावेळेस इन्क्लूड करतो आहोत जेणेकरून पूर्ण स्ट्रेंथ म्हणजे 75ची पूर्ण स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला पुढे त्यांना सपोर्ट करता येईल. आता मध्ये काय होतं की ह्या काही ठराविक कोर्स असल्यामुळे त्या 75 पैकी काही विद्यार्थी कमी व्हायचे, तर ते तसं होणार नाही. कोणती स्ट्रीम निवडली तरी त्यांना आपण सपोर्ट करू. विज्ञान प्रयोगशाळा ज्या आहेत 4-5 माध्यमिक शाळांमध्ये आपण विज्ञान प्रयोगशाळा देणार आहोत. तसेच शालेय रेकॉर्ड जे आहे त्याचं सगळं आपण डिजिटल हे करणार आहोत जेणेकरून आपला एम असणार आहे की TC जी आहे ती डिजिटली आपल्याला इश्यू करता आली पाहिजे. रेकॉर्ड सापडत नाही आहे किंवा जुन्या रेकॉर्डची अनुपलब्धता आहे त्याच्यामुळे अडचण येते असं होता कामा नये. CSR हाही एक महत्त्वाचा सोर्स आहे फंडिंगचा. तर आम्ही मनपा स्तरावर CSR कमिटी तयार केलेली आहे आणि एक
कौटिल्य कन्सल्टन्सी आहे त्यांच्याबरोबर एक MOU केलेला आहे, जे वेगवेगळ्या कंपन्यांच्या CSR फंड जे आहेत ते आपल्याला विविध प्रोजेक्टसाठी उपलब्ध करून देणार आहेत. त्याची अंमलबजावणी पुढच्या आर्थिक वर्षामध्ये होणार आहे. क्रीडा व सांस्कृतिक विभागामध्ये यावेळेस आपण भरीव अशी वाढ केलेली आहे. 23-24 मध्ये साधारणतः 14 कोटी इतकं आपण तरतूद ठेवली होती. त्याच्या अगेन्स्ट आपण साधारणतः 26.80 कोटी इतकी तरतूद 24-25 मध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये विविध मैदानं जी आहेत नागपूर शहरामधली ती डेव्हलप करणे, जे आपले क्रीडा संकुल आहे मनपाचे ते डेव्हलप करणे आणि खेळण्याच्या सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा इन जनरल ज्या आहेत त्या अधिकाधिक बेटर ज्या सुविधा आहेत उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे. ग्रंथालय विभागामार्फत ऑलरेडी आपल्या 6 मोठ्या लायब्ररीज ज्या आहेत 3 आपल्या स्वउत्पन्नातून आणि 3 स्मार्ट सिटीमधनं आपण डेव्हलप केलेले आहेत. त्याचबरोबर उरलेले जे काही हे आहेत लायब्ररीज आहेत त्यांना लायब्ररी तयार करण्यासाठी किंवा त्याचं विस्तारीकरण करण्यासाठी साधारणतः 24-25 मध्ये आपण पूर्ण बजेटमध्ये 10.75 कोटी इतकी तरतूद केलेली आहे. जी आपल्या सर्व मोठ्या लायब्ररीज आहेत जिथे फुटफॉल चांगला आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित DPR करून लायब्ररीची सुविधा देणे, पुस्तकांची संख्या म्हणजे तिथे संख्या वाढवणे, फर्निचर वगैरे अधिक बेटर उपलब्ध करून देणे ही यावर्षी आपला एक हे असणार आहे, जेणेकरून वाचनाची जी हे आहे संस्कृती आहे ती वाढीस लागली पाहिजे. अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागामध्ये आपण पर 10 स्क्वेअर किलोमीटर एक फायर स्टेशन याच्या पद्धतीने शहराचा पूर्ण मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्याच्यानुसार 22 अग्निशमन केंद्र हे आपल्याला उभे करणे आवश्यक आहे. त्यातले वाठोडा, पुनापूर आणि पांचपावली इथल्याचं काम चालू आहे आणि ही जी आहेत 24-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र आपण कार्यान्वित करणार आहोत. उर्वरित जे केंद्र आहे जसे जसे जागा आपल्याला उपलब्ध होतील त्या पद्धतीने अतिरिक्त अग्निशमन केंद्र जे आहेत ते आपण वाढवत जाणार आहोत. अग्निशमन केंद्राचे जे फायर टेंडर्स आहेत जे निर्लेखित करावे लागत आहे आपल्याला त्यांच्या खरेदीसाठी सुद्धा एकूण आपल्याला 9 निर्लेखित केलेले रिप्लेस करणे आणि अधिक 5 एवढे 14 टेंडर्स आपण विकत घेणार आहोत. त्यासाठी 15 कोटीची जी तरतूद जी आहे ती आपल्या बजेटमध्ये आपण केलेली आहे. लेखा व वित्त विभागाच्या तसेच ओव्हरऑल जे महानगरपालिकेचा आपल्याला गव्हर्नन्स सिस्टीम जी आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे. त्याच्यासाठी सुद्धा IT डिपार्टमेंटला आपण अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे आणि काही प्रायव्हेट आपल्याला तज्ज्ञ लोक सुद्धा IT विभागामध्ये घेता येतील, जेणेकरून आम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ते मदत करतील. त्यासाठी सुद्धा आम्ही यावेळेस बजेटमध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तर जर आपलं हे समअप करायचं झालं तर पुन्हा एकदा मी जस्ट आपली जी हे आहे ते समअप करतो आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 103 व 104 नुसार 2023-24चे सुधारित अंदाज सुरुवातीची शिल्लक 70.96 कोटी यामध्ये महसुली जमा 4,818 कोटी असे एकत्रित 4,889.45 कोटी जमेचे व एकूण खर्च 3,654.48 कोटी याच्यासह 1,234.97 कोटी शिल्लकीचे सुधारित 2023-24चा अर्थसंकल्प. त्याचप्रमाणे 24-25चा प्रारंभीची की शिल्लक प्रस्तावित अर्थसंकल्प ज्याच्यामध्ये प्रारंभीची शिल्लक जी आहे ती 1,234.97 कोटी, अपेक्षित जमा 4,330.10 कोटी असे एकूण 5,565 कोटी आणि अपेक्षित खर्च 5,523.73 कोटी असा 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प आम्ही 2024 आणि 25 साठी प्रस्तावित करत आहोत. नागपूर शहराच्या विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, तसेच देशामधील एक मध्यवर्ती केंद्र आहे. भविष्याचा वेध ठेवून नागपूर स्वतःची एक स्वतंत्र शहरची एक स्वतःची एक ओळख, आदर्श, सुंदर आणि हरित नागपूर जे सर्वसमावेशक आणि उद्यमशील असेल आणि पारदर्शी तसेच गतिमान प्रशासन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मी सादर केलेला अर्थसंकल्प हा वास्तविकतेवर आधारित असून अर्थसंकल्पातील निर्धारित उद्दिष्टे 100% पूर्ण करणे यासाठी मी व माझी टीम जी आहे महानगरपालिकेची आम्ही अविरत प्रयत्न करू. अर्थसंकल्प राशीचा विनियोग हा पूर्ण मोबदला देणारा असलाच पाहिजे याकडेही आमचा कटाक्ष राहणार आहे आणि ती माझी आणि आमच्या सर्व प्रशासनाची जबाबदारी सुद्धा असणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे कामकाज करताना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादाजी पवार
तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी जो काही सहकार्य दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन इथूनही पुढे आम्हाला मिळत राहील अशी आशा व्यक्त करतो. तसेच सन्माननीय अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व उपस्थित सर्व माझे जे अधिकारीगण आहेत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. नागपूर शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेप्रती उंचावलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आमचे प्रशासन हे सक्षम असून याकरता आम्हाला सर्वांच्या सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्व या शहरातील सुजाण नागरिक मला या अर्थसंकल्पातील उद्दिष्ट गाठण्यासाठी मौलिक सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. मुलं उलट येतात म्हणजे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तर सध्या ज्या आमच्या बजेटमध्ये जी आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे की याच ज्या 6 शाळा सुरू झाल्या होत्या त्या तिथे नवीन इयत्ता जशा येतात आहे तशी तिथे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती की आता सध्या तितक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. तर आम्ही 4थी इयत्तेपर्यंत म्हणजे आता सध्या मोस्ट ऑफ द शाळेमधले सिनियर KG किंवा फर्स्ट सेकंड वरेपर्यंत आलेले आहेत. तर 4थी इयत्तेपर्यंत त्यांची जितकी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे तेवढ्यांची सगळ्यांची आम्ही बजेटची तरतूद आमच्या बजेटमध्ये केली आहे जेणेकरून त्यांना 3-4 वर्षासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ते उपलब्ध होईल. आणि हा रिस्पॉन्स पाहता पुढच्या वर्षीसुद्धा आमच्या ज्या काही चांगल्या शाळा आहेत किंवा जिथे आम्हाला असं वाटतं की आम्ही असं जर कोलॅबरेशन करून त्या शाळेची क्वालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर तिथे इम्प्रूव्ह करून घेऊ शकतो तर अशासुद्धा शाळांना आम्ही काही इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. तो डायरेक्टली आमचा एकदम असा डायरेक्ट त्याच्यासाठी एक्सपेंडिचर होत नाही. ते ॲग्रीमेंट झाल्यानंतर तिथे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे करायला लागतं त्याची आम्ही असेसमेंट करतो आणि मग वेगवेगळे आमच्या बजेट हेडमधून तरतूद तिथे केली जाते. नाही, करवाढ प्रॉपर्टी टॅक्समध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही आहे. मागच्या वेळेस जसे दर होते त्याच पद्धतीने प्रॉपर्टी टॅक्सचे दर जे आहे ते कंटिन्यू केलेले आहेत. दुसरं असं की आपलं मॅक्सिमम 80% निधी हा शासकीय निधी दाखवलेला आहे. नाही, महापालिकेचे उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपण सतत काय झालं 300 कोटी आपण तो गेल्या वर्षी मालमत्ता करून तो यावर्षी पूर्ण झालेला नाही. आपण 330 कोटी यावेळेला पुन्हा केलेला आहे. उत्पन्नाचा स्रोत जो काही आपल्याला महापालिकेला आवश्यक असतो त्याला आपण कुठले प्रयत्न केले. उत्पन्न वाढीसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की एकतर जो शासनाचा निधी आहे तोही आपला ब्रेकअप मी आपल्याला सांगतो. 24-25च्या आपल्या बजेटमध्ये आपला जो हे आहे रिसिप्ट्स आहे त्याच्यामध्ये 3230 कोटी एवढे रिसिप्ट जे आहे ते मनपाच्या स्वतःच्या उत्पन्नात नाही. आता याच्यामध्ये GST ग्रँट जी आहे ती जरी GST ग्रँट असं म्हटलं जात असलं तरी ती आपल्याला जे टॅक्स मिळत होतं ऑक्ट्राय आपला जो होता त्याच्या बदल्यात जी कंपेन्सेटरी ग्रँट येणं अपेक्षित आहे त्यामुळे तो आपला उत्पन्नाचा हिस्साच आपण पकडतो. तर 3230 कोटी जो आहे या पूर्ण बजेटमध्ये तो स्वतःच्या उत्पन्नात नाही. ओपनिंग बॅलन्स जो आपला 1234 कोटी त्याच्यामध्ये मेजर चंक जो आहे तो शासनाचा आहे आणि यावर्षी सुद्धा 1099 कोटी एवढ्या आम्हाला शासनाकडनं ग्रँट्स मिळतील असं अपेक्षित आहे. म्हणजे साधारणतः तसं बघितलं तर एकूण 5523 कोटीचा जो 65 कोटीचा जो आपला बजेट आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 60% जे आहे ते स्वतःच्या उत्पन्नातलं आपलं दिसत आहे. स्वतःच्या उत्पन्न वाढीसाठी जे आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रयत्न केलेले ते म्हणजे एक तर प्रॉपर्टी टॅक्सची जी आहे ती नेट आपण वाढवतो आहोत. दुसरं आपल्या टाउन प्लॅनिंगमध्ये जे आहे तिच्यामध्ये उत्पन्नामध्ये भरीव वाढ जी झालेली आहे. गत वर्षीच्या म्हणजे यावेळेस आपण 340 कोटी जवळजवळ त्याचं बजेट आणि हे सगळं अचीव्ह होणार आहे. आम्ही रिअलिस्टिक बजेट याच्यात केलेलं आहे. आपले वेगवेगळे जे याचे प्रकल्प आहेत आता ऑरेंज सिटी स्ट्रीटचा जो प्रकल्प आहे किंवा आपले ॲडव्हर्टायझिंगचे लायसन्स फीज असतील, बाजार आहे, मालमत्ता असे जे स्वतःचे वेगवेगळे सोर्सेस आहे, पाणी पुरवठ्याची हे आहे तर तिच्यामधनं आपण जे आहे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करतो आहोत. आपल्या ओव्हरऑल बजेटच्या तुलनेत आपण जे काही आस्थापना खर्चाची प्रोव्हिजन करतो तिच्यामध्ये जसे आपल्याला निधी आपल्या याच्यात जमा होत राहतो तसे आम्ही त्याची वेगवेगळी देणी आहेत ती क्लिअर करणार आहोत. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. म्हणजे जसं मागच्या वेळेस 7व्या वेतन आयोगाचे जे काही शिल्लक गॅप होती किंवा आता येणाऱ्याच्यामध्ये आपल्याला जे 10, 20, 30चं जे आपण आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार नवीन जे काही फिक्सेशन होतील ते असेल, DAच्या डिफरन्समधले काही अमाऊंट असेल ही आपण उपलब्ध निधीनुसार वेळोवेळी कर्मचाऱ्यांना देत असतो. 35% आसपास.
नाही, नवीन भरती आपण करणार आहोत, पण ती करत असताना सुद्धा शासनाने आपल्याला फक्त काही अतिमहत्त्वाची पदं जी आहेत, जी आपल्याला म्हणजे आस्थापना खर्च आणि भरती या दोघांचा बॅलन्स ठेवून जेवढी भरायची आहे, त्यासाठी 850 पदांना आपल्याला जी परवानगी दिली होती, त्याची प्रायोरिटीवर आपण भरती करणार आहोत. आणि त्याच्यासाठी लागणारा जे काही सॅलरीचा एक्सपेन्स आहे ॲडिशनल, तो सुद्धा आपण यावेळेस बजेटमध्ये कन्सिडर केलेला आहे. लगेच तर इमिजिएटली भरती होऊ शकणार नाही, कारण की आचारसंहितेमध्ये त्याच्यावरती हे असते. प्लस विधानसभेची सुद्धा आचारसंहिता असणार आहे. त्यामुळे जितका आपल्याला कालावधी उपलब्ध होईल, तिच्यात जी काही भरती केली जाईल, त्याच्यासाठीचा बजेट जे आहे आस्थापनेचं, ते आपण आपल्या बजट में कंसिडर केलेला है। ग्रांट्स हमें बेसिकली, एक तो स्टार्टिंग में हमारा जो एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल हुआ था, उसके ग्रांट्स जो है वो बाद में आए, यानी कुछ एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल मार्च में हो गए थे, कुछ बीच में हुए थे, उसके ग्रांट्स दिसंबर में मिले, नवंबर में मिले। और उसका एक्सपेंडिचर तभी होगा कि पूरा अपना टेंडर प्रोसेस कंप्लीट होके उसको करना होता है। तो जो अपनी टेंडर प्रोसेस थी वो कंटिन्यू, यानी वर्क ऑर्डर्स प्लेस हो गए हैं मोस्ट ऑफ द केसेस में। अगले फायनान्शियल ईयर के उसका जो एक्सपेंडिचर आहे वो हो जाएगा। युटिलिटी शिफ्टिंगमध्ये आम्ही एक म्हणजे इलेक्ट्रिक जे MSCBचे इलेक्ट्रिक पोल आहे पर्टिक्युलरली, हा एक मेजर इश्यू असतो। बाकीचे जे पाईपलाईन्स किंवा काही असतात ते युजली त्या याचा पार्ट असतात। जेव्हा आपण काही एस्टिमेट करतो तेव्हा त्याचा पार्ट करतो युटिलिटी शिफ्टिंगला। पण इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग हा एक मेजर इश्यू आहे। त्याच्यासाठी आपल्या बजेटमध्ये आपण साधारणतः 25 कोटी हे ॲडिशनल एक रक्कम ठेवलेली आहे। कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की जे पोल्स आहेत ते बरोबर रस्त्यामध्ये येतात, ते शिफ्ट करणं आवश्यक आहे। ट्रॅफिकला त्याचा अडचण असते। तर 25 कोटीची निधी जी आहे ती आम्ही या पोल शिफ्टिंगसाठी यावेळेस मनपा बजेटमध्ये केलेली आहे। आम्ही ऑलरेडी MSCBला काही जे हे आहेत प्रायोरिटी रोड्स आहेत ते कळवलेले आहे की इथून आम्हाला पोल शिफ्टिंग करायचे। त्याचं एस्टिमेशन आम्हाला प्राप्त झालं की एकतर मोस्टली आम्ही ते त्यांच्या मार्फतच काम करून घेऊ, कारण की त्यांची त्याच्यामध्ये एक्सपर्टीज असते। त्यांना एस्टिमेशनसाठी आम्ही ऑलरेडी कळवलेलं आहे। एस्टिमेशन प्राप्त त्यांनी आम्हाला कळवतो की तुम्ही 1.3% हे चार्ज देऊन तुम्ही करणार आहात की आम्ही ते काम एक्झिक्यूट करायचं आहे। तर त्यांना आम्ही कळवतोय की हे काम तुम्ही एक्झिक्यूट करायचं आहे। तर त्याचे एस्टिमेट्स वगैरे तयार झाले की आम्ही आवश्यक निधी त्यांना वरती करून ते काम केले जातील। सर कई जगह पे सीमेंट रोड को बीच से खोद के पाइपलाइन डालते हैं। नॉर्मली सीमेंट रोड या कोई भी रोड है तो उसके किनारे से साइड से पाइपलाइन डालते हैं। लेकिन यहाँ सीमेंट रोड बनी हुई सीमेंट रोड को खोद के डालते हैं। ये पैसे का दुरुपयोग है कि नहीं है? नहीं, देखिए ये तो साइट स्पेसिफिक होता है, यानी एकदम अभी जनरल में आंसर नहीं बता सकता कि हर जगह ऐसे डाला है कि नहीं। जो भी कम से कम डैमेज वाला जो एरिया, यानी अलाइनमेंट होती है कि जिससे कम से कम डैमेज हो, या फिर टेक्निकली जो परफेक्ट है वही अलाइनमेंट हम चूज़ करते हैं। और हमने भी स्टैंडिंग इंस्ट्रक्शंस दे रखे, इवन डिपार्टमेंट को भी पता है कि जो अपना ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर बना हुआ है उसको मिनिमम डैमेज करते हुए ही काम करना है। लेकिन जो अभी ड्रेनेज की ट्रंक लाइन्स गिरेंगी, बड़ी बड़ी सीवरेज की ट्रंक लाइन गिरेंगी, या फिर वाटर सप्लाई की गिरेगी, ये तो काम होता है कि आपको आगे 20 साल 30 साल के लिए करना पड़ता है, और वो तो हमें करना ही पड़ता है। वो करते वक्त जो भी डैमेज हो रहा है उसका रिस्टोरेशन कॉस्ट ऑलरेडी उसमें होता है। जिस प्रकार उसको, यानी जो पहले वाला रोड था उसको एज इट इज़ वो रिस्टोर करते हैं। पहले पूर्व नियोजन बराबर नहीं कर रहे इससे पहले। नहीं, देखिए हर एक काम का निधि है, अलग अलग समय आता है। एक वाटर पाइपलाइन का काम जो होता है वो उसका निधि अलग टाइम आया, उसका अलग कॉन्ट्रैक्टर होता है। रास्ते जो है अभी अब वहाँ पे अगर 5 साल पहले बन गए हैं तो हम ऐसे नहीं कर सकते ना कि हम रास्ते परमानेंटली रोक देंगे कि भाई जब तक वाटर लाइन नहीं आती तब तक हम रास्ते नहीं बांधेंगे। ये नहीं हो सकता ना, क्योंकि उदाहरण के तौर पर बता रहा था कि घाट रोड का जो रोड पैच था वहाँ पे सीमेंट रोड प्रस्तावित था, लेकिन वहाँ पाइपलाइन नहीं। दो रास्ते, एक अजनी टू जेल वाला, वैसे बहुत सारे रास्ते मैं एक एक गिना सकता हूँ। तो वहाँ पे 10 साल तक उसका सीमेंटीकरण नहीं हुआ, क्योंकि पाइपलाइन है। तो बाद में राधाकृष्णन साहब ने उसका डामरीकरण कराया। अभी साल भर भी नहीं हुआ कि वहाँ फिर से वापस से उसको खोद के वो पाइपलाइन डाल रहे हैं, यानी डामरीकरण में खर्चा गया ना आपको पर्वत। ऐसे कई रास्ते जहाँ पे लोगों ने 10-10 साल वहाँ धूल मिट्टी गंदगी सब झेला, वापस से वही स्थिति है। ऐसे रोड्स जो अगर हुए हैं कुछ, एक तो हमारे तरफ से हम भी रेगुलर मीटिंग रहते हैं, CE के लेवल पे कोऑर्डिनेशन होता है कि जो भी काम हो रहे हैं उसमें अनावश्यक कोई अपना रोड वगैरह है वो डैमेज ना हो, वो हम भी देखते हैं।
कुछ स्पेसिफिक केसेस में निधि जब अलग अलग समय आता है लोग उसके हिसाब से थोड़ा सा वेरिएशन हो सकता है, वो तो उसको रिस्टोरेशन तो हम कर ही लेंगे। अगर पाइपलाइन डाला हुआ है तो उसको प्रॉपर रिस्टोरेशन किया ही जाएगा, वो प्रोजेक्ट में इंक्लूडेड है। प्रोजेक्ट 1 के दोनों रोड थे और वहाँ पर शहर की सबसे पुरानी पाइपलाइन राजभवन से मेडिकल हॉस्पिटल तक जाने वाली पाइपलाइन, दोनों जगह यही इशू हुआ है। तकरीबन 10 से 12 साल लगे, क्योंकि चूंकि उसका पहले डीपीआर बन गया था, फिर उसका टेंडर हो गया, फिर कॉन्ट्रैक्टर ने काम कर दिया। आधा हिस्सा करने के बाद ध्यान आया कि ये तो मेजर पाइपलाइन है, इसको हम सीमेंट रोड नहीं बना सकते, फिर उसको डामरीकरण किया। दोनों रास्तों का ये। सर मेरा एक सवाल था, ये जो हमारा स्थावर विभाग है, माल मत्ता विभाग, 3822 हमारे पास में भूखंड है और इनसे हमारी आमदनी 2023-24 में 5.36 करोड़ थी। इस साल हम लोगों ने 8.96 करोड़ इसको प्रपोज किया। सर हमारे पास में इतने बड़े पैमाने पर भूखंड है, मैंने क्योंकि बीच में अभी एक बार और रिमाइंडर किया था, 37 करोड़ की जगह हमने रेलवे से एक्सचेंज की है बंजारी नगर फ्लाईओवर के लिए। बदले में हमने अजनी रेलवे स्टेशन के पास की जगह दी है उनको, लेकिन उस जगह की लीज 1987 में हमने लीज पर दिया था, 1991 से हमको 1 रुपया भी नहीं मिला। आज वो अमाउंट करोड़ों में है। तो ये एक एग्जांपल है। ऐसी कितनी संपत्तियां हैं जिसका हमारा अभी तक मूल्यांकन नहीं हुआ है, लीज का अमाउंट हमको नहीं मिला है। एक तरफ हम सर आमदनी के लिए दिक्कत में है, हमको सरकारी अनुदान पे डिपेंड रहना पड़ रहा है, दूसरी तरफ हमारी ही संपत्तियां और हमको उसका लीज अमाउंट नहीं मिल पा रहा है। इसको लेके हमारा कोई स्पेसिफिक असेसमेंट हुआ है? हाँ, मैंने वही आपको बताया कि ये जो है इशू, ये सिर्फ आप एक नोशनल प्रॉपर्टी के बारे में बता रहे हैं, ऐसे कई और भी इशू हो सकते हैं। इसके लिए पहले हमारा जो रिकॉर्ड है उसका प्रॉपर डिजिटाइजेशन करना, उसको जियो फेंसिंग करके उसका अपने पास ये होना चाहिए कि भाई ये हमारी एनएमसी की ओनरशिप है, अगर इसको लीज़ किया हुआ है कि हमारे पोजीशन में है, और उसके डॉक्यूमेंट्स स्कैन कर लेना। जब तक ये अपना प्रॉपर नहीं होता तब तक हमें ध्यान में नहीं आएगा कि ऐसे कितनी प्रॉपर्टीज़ है जिनसे हमें कुछ आय लेना आवश्यक है। तो वो प्रोजेक्ट अभी हम इस बजट में कर रहे हैं, उसके लिए हमने प्रोविज़न दी है। तो इसके बाद हमारे पास जो भी डेटाबेस होगा हमारी प्रॉपर्टीज़ का, वो एक सिंगल क्लिक पे अवेलेबल होगा कि आप वहाँ पे क्लिक करिए, उसकी आपकी डिटेल्स जो है अवेलेबल हो जाएंगे और उसके हिसाब से फिर हम आगे जा सकते हैं। मेजर प्रोजेक्ट्स भी है आफ्टर 2015। चलिए मैंने मान लिया कि 1989 का हमारे पास में शायद डाटा अवेलेबल ना हो, डिजिटलाइजेशन हम जब करेंगे तब वो आ जाएगा, लेकिन 2015 के बाद के भी कई प्रोजेक्ट्स ऐसे हैं जिनसे हमको कोई रेवेन्यू नहीं मिला है। बातें बड़ी बड़ी हुई थी कि इन प्रोजेक्ट से हमको इतना रेवेन्यू जनरेट होगा, लेकिन उनका कुछ भी नहीं हो पाया। तो क्या हमारे पास में प्राइमरीली हाइपोथेटिकली ही ऐसी कुछ संपत्तियां हैं कि इतनों से हमको रेवेन्यू आना है या हम लेने का नहीं, मुझे तो अभी पता नहीं है, शायद डिपार्टमेंट के पास ऐसे कोई इंफॉर्मेशन होगी तो मुझे देखना पड़ेगा, लेकिन मेरे जानकारी में तो ऐसे कोई एक हमने डेटाबेस बना के रखा है कि भाई हाँ इतना हमारा पेंडिंग अमाउंट है, वो नहीं है। हम डिपार्टमेंट से मैं इंक्वायरी कर लूँगा इसके बारे में। लेकिन ये एक आप जो बता रहे हो स्पेसिफिक इश्यूज़ हो गए, इसको जेनेरिकली हमें हैंडल करना है तो पहले हमारा डेटाबेस हमें ठीक करना पड़ेगा। वो उसकी शुरुआत हम अगले बजट में करने वाले हैं। वो अगर एक बार हो जाता है तो फिर हमारे पास, जैसे आप बता रहे हैं कि मुझे एक क्लिक पे पता चल जाएगा कि भाई क्या है, किनका ड्यू बचा हुआ है, किनका रिन्यूअल बचा हुआ है, या फिर जो पोजीशन में हमारे होने चाहिए थे वो दूसरे की कुछ ये है क्या, उस पर ऑक्यूपेशन है क्या, तो वो सब ध्यान में आ जाएगा। और इस बार हमने प्रॉपर्टीज़ को प्रोटेक्ट करने के लिए जो है, यानी एक अलग से हेड है जहाँ पे ओपन स्पेस को प्रोटेक्ट करने के लिए बजट की प्रोविज़न रखते हैं। तो हमने वो भी बढ़ा के 5 कोटी की है। जो कमर्शियल इम्पॉर्टंट ये है प्रॉपर्टीज आहे उसको हम कंपाऊंड वॉल करने वाले हैं। बजेटमध्ये आपण युजली हे सांगत नाही की बुवा LED लाईट लावल्यामुळे किती बचत झाली, परंतु ते एकूण जो खर्च दिसतो ना आपला तो सगळा आहे, म्हणजे आस्थापना खर्च असेल, आपल्या LED लावण्याचे जे BOTचे जे आहेत त्यांचे आपण मासिक जे देतो ते आहे, काही नवीन प्रोजेक्ट्स आपण करतो, देखभाल दुरुस्ती असेल किंवा नवीन प्रोजेक्टचा सगळा एकत्रित खर्च आपण त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे। पण ही जी किती युनिट्सची बचत होते LED लावल्यानंतर हे डिपार्टमेंटकडे असेसमेंट असणार आहे त्याचं, ते बजेटचा पार्ट नाही आहे पण त्याची असेसमेंट डिपार्टमेंटकडे आहे। हरितीकरण म्हणजे बेसिकली हे बघा, हरितीकरण असं नाही म्हणणार आम्ही, ती गार्डन डेव्हलपमेंट आणि ओव्हरऑल ग्रीन स्पेसेस डेव्हलप करणे हा एक त्याच्यामधला मुद्दा आहे। ते करत असताना आपल्याला जे आपले एक्झिस्टिंग गार्डन्स आहेत त्यांना बेटर करायचं आहे। काही ज्या ओपन स्पेसेस आहेत, ज्या ओपन स्पेसेसमध्ये आपण मियावाकी फॉरेस्ट असेल किंवा अर्बन फॉरेस्ट क्रिएट करू शकतो ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। प्लस रोड साईड प्लांटेशन हाही एक मोठा इश्यू आहे, कारण की एअर पोल्युशनचा जो हे असतो ते व्हेहिक्युलर पोल्युशनला रोड साईड प्लांटेशन्स फार इम्पॉर्टंट असतात हे करायला।
तर ते आपण करणार आहोत. डिवायडर्सचे काही प्लांटेशन्स करतो आहोत. ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट जे आहे ते आपण आयडेंटिफाय केलेले आहे. आणि जसं मी सांगितलं की गोरेवाडामध्ये एक मोठा बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट आपण करतोय, तर इट विल बी अ अर्बन हे म्हणजे अर्बन फॉरेस्ट, एक आपण अर्बन लंग सारखं त्याला आता DPI त्याचा तयार करणार आहोत. असे अनेक हे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. झाडांची आता जे काही इलिगल झाडं जर तोडली जात असतील तर त्या संदर्भामध्ये तर आम्ही FIR दाखल करण्यासंदर्भात स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा आपल्याला एखादा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतो किंवा काही जेन्युइन हार्डशिप असते एखाद्या व्यक्तीला, तेव्हा वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये त्याचा डिटेल्स हे व्हिजिट करून मगच त्याच्यावर निर्णय घेतला जातो. आणि माझं स्वतःचं सुद्धा आणि आमच्या टीमचं पण ओव्हरऑल हे असतं की कमीत कमी झाडांची तोड व्हावी, ट्रान्सप्लांटेशन जितके शक्य असतील तेवढे करावे. आणि याच्यासाठी म्हणून आपण एक नाविन्यपूर्ण योजनेमधनं ट्रान्सप्लांटर जी आहे ती सुद्धा खरेदी करतो. त्याची निविदा लागलेली आहे. यांत्रिकी ट्रान्सप्लांटर म्हणजे ट्रान्सप्लांटर मशीन जी आहे ती येणार आहे, जेणेकरून ट्रान्सप्लांटेशनचं काम अधिक फास्ट पद्धतीने आपल्याला करता येईल. कोणतीही झाडं जी तोडली जातात, आता माझ्याकडे जे आलेले आहेत त्या व्यतिरिक्त काही तोडलेले असतील तर त्याच्या संदर्भात मला आता इतकं डिटेल माहिती नाही. डॉक्टरांनी स्वतःचं हॉस्पिटल बांधण्यासाठी जी आता JCB लावून 57 पैकी 17 झाडं रात्रीच्या रात्री पेटली. आता ते कारणे दाखवा नोटीस आता पाठवलेली आहे, पण हे सर्वदूर नागपुरात चालू आहे सर. नाही मग अशा प्रकल्प म्हणजे स्वतःच्या इमारती बनवण्यासाठी जुनी 200 आणि 70 वर्ष जुनी झाडं ते रात्री तोडतात. एक तर क्लिअर आहे की जर विदाऊट परमिशन झाडतोड झालेली असेल अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली आणि त्यात तथ्य आढळलं तर आम्ही FIR दाखल करू. ही बिलकुल क्लिअर आहे. आणि झाडतोड जे आमच्याकडे वृक्ष प्राधिकरण समिती समोर येतं तेव्हा आमचा ॲटिट्यूड असतो की कमीत कमी झाडांची तोड व्हायला पाहिजे. जितके मॅक्झिमम सेव्ह करता येतील ते किंवा ट्रान्सप्लांट करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. सर, भांडेवाड़ी में एक मियावाकी पद्धति से दुकान बनाया था, उसका प्रेजेंट सिचुएशन क्या है, कुछ बता पाएंगे? रोड साइड प्लांटेशन किया था ना अपने कंपाउंड वॉल से लग के. यू हैव बीन टू देयर. सर, बजट में कुछ नए हेड आपने डाले हैं, कुछ हटाए भी हैं कि हाँ, कई सारे हेड्स हमने हटाए हैं जिसमें बेसिकली डुप्लीकेशन हो रहा था. इस बार हमने हर एक डिपार्टमेंट के साथ बैठ के हर एक उनका जो रिसिप्ट का हेड है या फिर एक्सपेंडिचर का हेड है उसका पूरा प्रॉपरली ये लिया, रिव्यू लिया. और कई सारे ऐसे हेड थे कि एक ही काम है, रास्ते का ही काम है, लेकिन 3-4 हेड बन गए थे. गार्डन डेवलपमेंट का ही काम है, अलग अलग नाम से अलग अलग बन गए थे. तो वो सब हमने एक तो कंबाइन कर दिए कुछ हेड्स, कई सारे हेड्स हमने निकाल दिए हैं. जिसके बाद यानी एक जो हम बोलते कि एक सुटसुटीतपणा जो असतो, एक हे आलं इझी टू रीड बजेट जे आहे ते कंपॅरेटिव्हली होतं आणि बेटर स्ट्रक्चर्ड हे आहे बजट बुक आहे आपलं यावेळेस. IIT-MS का टेंडर जो हमने फ्लोट किया था उसमें हमें रिस्पांस नहीं मिला था, इसीलिए अभी उसे वापस हम फ्लोट कर रहे हैं. कुछ जो ये थे कंपनीज थे उनके कुछ इश्यूज थे कि भाई हमें कैश फ्लो मेंटेन नहीं हो रहा है, कुछ ये है, तो उसके हिसाब से हमने टेंडर के कुछ क्लॉजेस को जो है मॉडिफाई किया है. वो करके फिर अभी हम उसको रीफ्लोट करने वाले हैं, तो वो एक हो जाएगा. सेकेंडली आप जो बता रहे हैं कि कचरे की इस पे जो है उस पर बहुत ज़्यादा हमने फाइन चार्ज किया है. इनफैक्ट यानी 2 दिन पहले वो कंसर्न कंपनी वाले हमारे पास आए थे कि भाई ऐसे आप फाइन चार्ज करेंगे तो हम कैसे काम कर पाएंगे. तो अगर गलती हो रही है तो वहाँ पे तो हम फाइन चार्ज कर रहे हैं, लेकिन हमें देखना है कि काम भी होना चाहिए. सिर्फ फाइन चार्ज करना एक ये है, लेकिन काम भी करवा देना है उनसे, तो उसका बैलेंस रखते हुए कर रहे हैं आगे.